अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 20 मार्च स्वामी प्रकट दिन. हातात ही एक वस्तू ठेवून हे वाक्य बोला, 24 तासात इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची सर्व स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा दिवस आहे. हा दिवस चुकावू नका, कारण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण कोणतीही इच्छा बोलतो ती इच्छा त्वरित पूर्ण होते. स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तुम्ही भरपूर धावपळ करत आहात, कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, मार्ग मिळत नाही, अडचणीमधून मार्ग मिळत नाही, आजारपण, संकट, समस्या आहेत, सर्व दूर होतील व स्वामी महाराज कायम तुमचे रक्षण करतील. तुमच्याही मनामध्ये काही इच्छा आहेत तर या दिवशी तुम्ही ही वस्तू हातात ठेवून हे वाक्य बोला, तुमच्या इच्छा 24 तासात पूर्ण होतील. स्वामी महाराजांची जमेल ते सेवा तुम्ही नक्की करा. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण अगदी कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ स्वामी महाराज नक्की देतात. स्वामी महाराजांना सेवेमध्ये मोठेपणा केलेला आवडत नाही, तर ती सेवा आपण श्रद्धेने विश्वासाने करावी. स्वामी नक्की स्वीकार करतात. तुम्हाला शक्य असेल तर स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. काहीही करणं शक्य नसेल, कामे आहे, धावपळ आहे, तर तुम्ही फक्त हातामध्ये ही वस्तू ठेवून हे वाक्य बोला व तुमच्या कामाला सुरुवात करा. स्वामी महाराज सर्व काही करतील, स्वामीच करणार आहेत. हे सर्व स्वामींवर सोडा व तुमचे जे काही कामे आहेत ते कामे करायला सुरुवात करा. स्वामी महाराज तुम्ही पहा, स्वामी महाराज कोणत्याही भक्ताला नक्की प्रचिती देतात. फक्त आपण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. असे नाही की आपण करून बघूया किंवा स्वामी करतात का नाही असं मनामध्ये कोणत्याही निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका, तर विश्वासाने करा. स्वामी नक्की तुमचे जे काही अडचणी, समस्या आहेत, इच्छा पूर्ण होत नाहीत, इच्छा पूर्ण करतील व तुमच्या अडचणी, समस्या, संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य दूर करतील. स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा दिवस पुन्हा येत नाही, तर या दिवशी आपण जमेल ती सेवा अवश्य करा. सर्व स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो, मूर्ती असते. असा कोणताही भक्त नाही की फोटो, मूर्ती घरामध्ये नाही. तर तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करायचा आहे. पाणी, दूध, दही, तूप, साखर हे सर्व वस्तू घेऊन अभिषेक करा. तसेच स्वामी महाराजांचा मंत्र दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरू ठेवा. नामस्मरणामध्येही खूप ताकद आहे. अगदी तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण सुरू ठेवा. स्वामी साक्षात तुमच्या एका हाकेला धावून येतात. फक्त विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. तर या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही तुमच्याकडे 5 मिनटं वेळ काढून तुम्ही ही वाक्य बोला. स्वामी नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील. तसेच या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्यही स्वामींना ठेवू शकता. स्वामी महाराजांचा फोटो असेल तर गंध, फुले, तुपाचा दिवा लावायचा आहे घरामध्ये. स्वामींच्या आवडीची पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे किंवा तुम्ही बेसनचे लाडूही स्वामींना नैवेद्य बनवू शकता. काहीही शक्य नसेल तर दूध, साखरेचा नैवेद्यही स्वामींना तुम्ही ठेवू शकता. स्वामी महाराजांना एवढं वाक्य बोललात तरीही तुमच्या इच्छा 24 तासात स्वामी नक्की पूर्ण करतील. करायचं काय आहे? स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला केंद्रामध्ये जाता येत असेल, केंद्रामध्येही तुम्ही हे वस्तू हातात घेऊन हे वाक्य बोलू शकता. काही कारणाने केंद्रामध्ये जाणं शक्य नसल्यास स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे, शांतपणे बसायचं आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ हे तुम्हाला जप करता येत असेल तर अवश्य करा. 11 वेळा तारक मंत्रही तुम्ही स्वामी महाराजांचा पठण करू शकता. या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचेही तुम्ही पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचेही तुम्ही पारायण करू शकता. तसेच तुम्ही
तारक मंत्राचेही अनुष्ठान या दिवशी करू शकता. या दिवसापासून तुम्ही कोणत्याही पारायणाला सुरुवात करू शकता. काही कारणाने स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत कोणतीही सेवा करणं शक्य झाली नाही, तर इथून पुढेही तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. स्वामी महाराजांना ही ओढ असते की तुमच्या मनामध्ये काय चालू आहे, तुमच्या काय इच्छा आहेत, काय समस्या, दुःख, अडचणी आहेत, हे सर्व स्वामींना माहिती असतं. फक्त स्वामी वाट पाहतात, तो भक्त माझ्यापर्यंत कधी येणार आहे. कारण स्वामींनाही भक्ताची ओढ असते. स्वामींनाही वाटतं की भक्तांनी माझ्याजवळ यावे, मला जे काही संकट, अडचणी, दुःख आहे ते मला सांगावे. त्या भक्ताच्या मनामध्ये कोणत्या इच्छा आहेत त्या मला बोलाव्या. कारण आपण स्वामींना बोलत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कोणतेही बदल होत नाहीत. तुमच्या मनामध्ये काहीच नाही तर तुम्हाला कशी इच्छा पूर्ण होणार आहे व स्वामी तुम्हाला काय देणार आहेत. यासाठी तुम्हाला स्वामींना हे वाक्य बोलायचं आहे. फक्त 5 मिनटं वेळ काढा. शांतपणे स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसायचं आहे. तुम्हाला थोडा वेळ एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे. अगदी शांतपणे बोला. असं नाही की आपण सेवा करायलो किंवा आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी करत आहोत. तर या दिवशी तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. फक्त हे 5 मिनटं तुमच्यासाठी आणि स्वामींसाठीच आहेत असे समजा. सर्व कामे वगैरे आहेत, प्रत्येकाला आहेत, पण 5 मिनटं तरी आपण स्वामींच्या नामस्मरणामध्ये घालवू शकतो. शांतपणे तुम्हाला श्री स्वामी समर्थ एक माळ 11 वेळा किंवा 1 वेळा तुम्ही तारक मंत्र बोलायचा आहे. त्याच वेळेमध्ये तुम्हाला हातामध्ये, उजव्या हातामध्ये थोडीशी साखर घ्यायची आहे. साखर तुम्हाला हातामध्ये ठेवून स्वामी महाराजांना बोलायचं आहे की स्वामी, हे जीवन तुम्हीच दिलं आहे. या जीवनामध्ये माझ्या ज्या काही संकट, अडचणी, समस्या आहेत त्या दूर करणारे तुम्हीच आहात स्वामी. माझ्या इच्छा, स्वप्न पूर्ण करणारे तुम्हीच आहात. कारण तुमच्याशिवाय मला या जगामध्ये कोणीही नाही स्वामी. सर्व दुःख, अडचणी दूर करणारे तुम्हीच आहात. हे जीवन तुम्ही दिलं आहे. निगेटिव्ह लोक माझ्यापासून दूर करा. जे चांगले लोक आहेत, पॉझिटिव्ह लोक आहेत तेच माझ्यापर्यंत येऊ द्या. माझ्या जीवनामध्ये कोणतंही संकट, अडचणी येऊ देऊ नका. तुमच्या मनामध्ये मोठ्यात मोठी इच्छा असो, या दिवशी तुम्हाला नक्की बोलायचे आहे. ही तुमची इच्छा बोलून झाली की थोडा वेळ तुम्हाला ही साखर हातामध्ये ठेवून शांतपणे स्वामींच्या समोरच बसायचं आहे. अगदी 5 मिनटं तुम्हाला शांतपणे बसायचं आहे. स्वामींच्या चेहऱ्याकडे, स्वामींच्या डोळ्याकडे पाहायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे. 3 वेळा तुमची इच्छा बोलायची आहे. अगदी शांतपणे बोला. असे नाही की पटपट इच्छा बोलली, तुम्ही लगेच कुठे जायचं आहे, कामे आहेत, धावपळ आहे म्हणून तुम्हाला घाई आहे असे करू नका. 5 मिनटं अगदी लागतात तुम्हाला हे वाक्य बोलायला. स्वामी महाराजांना सर्व काही बोला. स्वामी, हे दिवस माझे खूप सुंदर जाणार आहे. तुमच्या प्रकट दिनापासून माझं आयुष्यामध्ये कोणतंही संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य येणार नाहीत. माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात. हे वाक्य बोला व ही साखर झाडाखाली टाका.